हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू न्यू नॉलेज कॅम्पस. MPSC कंबाईन गट ब, गट क या एक्झाम्सच्या तयारीसाठी आपण आधुनिक भारताचा इतिहास याची PYQ सिरीज स्टार्ट केलेली आहे. आजचा सेट क्रमांक आहे 4. आजची जी प्रश्नपत्रिका आहे ती MPSC ग्रुप बी प्रिलिम्स 2022 ची आहे, जिची एक्झाम झाली होती 8 ऑक्टोबर 2022 रोजी. प्रश्न आहे, भारताच्या दळणवळण क्षेत्राच्या विकासाविषयी खालीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत? ए. सार्वजनिक बांधकाम खाते लॉर्ड डलहौसीच्या काळात निर्माण केले गेले. बी. लॉर्ड कॉर्नवॅलिस व जॉन शोअरच्या काळात रस्त्यांच्या बांधकामास मोठी चालना मिळाली. सी. रेल्वेच्या सुरुवातीच्या काळात ब्रॉड गेजचे मार्ग बांधण्यात आले. डी. नागपूर परिषदेने सरकारला 20 वर्षाची रस्ता सुधार योजना सादर केली. पर्यायी उत्तरे आहेत 1. ए, बी आणि डी विधाने बरोबर आहेत. 2. ए, डी विधाने बरोबर आहेत. 3. ए, बी आणि सी विधाने बरोबर आहेत. 4. बी, सी आणि डी विधाने बरोबर आहेत. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 म्हणजे ए आणि डी विधाने बरोबर आहेत. सार्वजनिक बांधकाम खात्याची निर्मिती ही भारताच्या इतिहासातील एक महत्त्वपूर्ण घटना, कारण या विभागाने भारताच्या दळणवळण क्षेत्रातील तसेच पायाभूत सुविधांची उभारणी केली. लॉर्ड डलहौसीने या सार्वजनिक बांधकाम खात्याची निर्मिती केली. लॉर्ड डलहौसी हा इसवी सन 1848 ते 1856 या काळात भारताचा गव्हर्नर जनरल होता. त्याच्या काळात भारतात आधुनिक पायाभूत सुविधांच्या मोठ्या योजना राबविण्यास प्रारंभ झाला. त्यासाठी लॉर्ड डलहौसीने 1854 मध्ये सार्वजनिक बांधकाम खात्याची म्हणजेच पब्लिक वर्क्स डिपार्टमेंटची स्थापना केली. सार्वजनिक बांधकाम खात्याची स्थापना करण्यामागील प्रमुख उद्दिष्ट होते की भारतात पायाभूत सुविधांचा विकास करणे होय. परंतु असे करण्यामागे मूळ हेतू हा होता की ब्रिटिश साम्राज्याच्या आर्थिक हितासाठी भारतात रस्ते, पूल, कालवे आणि इमारती यांसारख्या पायाभूत सुविधा उभारणे होय. याशिवाय भारतात पायाभूत सुविधा उभारण्यामागे ब्रिटिशांचा अंतस्थ हेतू व्यावसायिक हितसंबंध जपणे हाच होता. जसे की ब्रिटनमधून येणाऱ्या औद्योगिक मालाची वाहतूक सुलभ करणे आणि भारतातील कच्चा माल सहजपणे बंदरापर्यंत पोहोचवणे होय. या खात्याने रस्ते आणि महामार्ग जसे की ग्रँड ट्रॅक रोडचे आधुनिकीकरण, रेल्वे लाईन टाकणे, गंगा कालव्याप्रमाणे इतरत्र कालवे बांधणे आणि सार्वजनिक इमारतींचे बांधकाम आणि देखभाल असे महत्त्वपूर्ण कार्य केले. यामुळे अप्रत्यक्षपणे आर्थिक एकात्मतेस चालना आणि व्यापारास गती मिळाली आणि यातूनच पुढे भारताच्या सर्वांगीण विकासाला एक नवी दिशा मिळाली. नागपूर परिषदेतील 20 वर्षीय रस्ते सुधार योजना. इसवी सन 1943 मध्ये नागपूर येथे आयोजित करण्यात आलेल्या रस्ते सुधार योजनेला नागपूर रोड कॉन्फरन्स असे म्हणतात. या परिषदेत 20 वर्षीय दीर्घकालीन योजना सादर करण्यात आली. हा कालावधी 1943 ते 1963 असा निर्धारित करण्यात आला. या योजनेनुसार इसवी सन 1963 पर्यंत 16 किलोमीटर प्रति चौरस किलोमीटर क्षेत्र रस्ते उभारणीचे उद्दिष्ट निर्धारित करण्यात आले. या परिषदेतील निर्णयानुसार रस्त्यांचे वर्गीकरण पुढील प्रमाणे करण्यात आले. ए. राष्ट्रीय महामार्ग नॅशनल हायवेज. बी. राज्य महामार्ग स्टेट हायवेज. सी. जिल्हा मुख्य रस्ते डिस्ट्रिक्ट रोड्स आणि डी. ग्रामीण रस्ते विलेज रोड्स. इंडियन इकॉनॉमी या ग्रंथात रमेश सिंग लिहितात की भारताच्या रस्ते विकासाच्या नियोजन व अंमलबजावणीमध्ये नागपूर रस्ते योजनेस महत्त्वपूर्ण स्थान आहे, कारण देशाच्या स्वातंत्र्यापूर्वीच इसवी सन 1943 ते 1963 या कालावधीसाठी 20 वर्षीय रस्ते सुधार योजना इसवी सन 1943 मध्ये आखण्यात आली. देशातील रस्ते विकास व आर्थिक नियोजन या बाबी विचारात घेता ही योजना भारताच्या इतिहासातील पहिली संघटित रस्ते विकास योजना मानली जाते. पुढचा प्रश्न, योग्य जोड्या लावा. एका बाजूला कामगार संघटना युनियन दिलेली आहे तर दुसऱ्या बाजूला व्यक्तींची नावे दिलेली आहेत. ए. 1890 मुंबई गिरणी कामगार संघटना. बी. 1918 अहमदाबाद टेक्सटाईल लेबर असोसिएशन. सी. 1918 मद्रास लेबर युनियन. डी. 1920 ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस. समोर आहे 1. लाला लजपतराय. 2. BP वाडिया. 3. महात्मा गांधी. 4. नारायण मेघाजी लोखंडे. पर्यायी उत्तरे आहेत 1. 2 3 1 4. 2. 4 3 2 1. 3. 4 2 3 1. 4 2 3 4 1. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. 1890 मुंबई गिरणी कामगार संघटना नारायण मेघाजी लोखंडे. 1918 अहमदाबाद टेक्सटाईल लेबर असोसिएशन महात्मा गांधी. 1918 मद्रास लेबर युनियन BP वाडिया. 1920 ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस लाला लजपतराय. 1890 मुंबई गिरणी कामगार संघटना
देशातील पहिली कामगार संघटना म्हणून ओळखली जाणारी ही संघटना मुंबई येथे नरसी मेहता आणि नारायण मेघाजी लोखंडे यांनी स्थापन केली. या काळात गिरणी कामगारांच्या दुःखद परिस्थितीवर प्रकाश टाकणे, त्यांच्या समस्यांबाबत सरकारचे लक्ष वेधणे आणि कामगार हिताचे रक्षण करणे हे संघटनेचे उद्दिष्ट होते. या संघटनेने सन 1890 मध्ये गिरणी कामगारांच्या सर्वेक्षणाचे काम हाती घेतले आणि त्याचा अहवालही सादर केला. अहमदाबाद टेक्सटाईल लेबर असोसिएशन 1918. इसवी सन 1918 मध्ये अहमदाबाद टेक्सटाईल लेबर असोसिएशनची स्थापना एका कामगार संपाच्या पार्श्वभूमीवर झाली. मिल मालक अंबालाल साराभाई यांच्या विरोधात महात्मा गांधीजींनी कामगारांच्या न्याय मागण्यांसाठी अहमदाबाद येथे आपले पहिले उपोषण सुरू केले. या संघर्षात अनुसयाबेन साराभाई, अंबालाल साराभाई यांच्या भगिनी यांनी गांधीजींच्या नेतृत्वाखाली कामगार संघटनेच्या स्थापनेत सक्रिय सहभाग घेतला. त्यांच्या या योगदानामुळे त्यांना अहमदाबादची कामगार माता असे सन्मानपूर्वक संबोधले जाते. हे जे मिल मालक अंबालाल साराभाई जे आहेत ते आपल्या देशाचे अवकाश संशोधनाचे जनक विक्रम साराभाई यांचे वडील होत, तर अनुसयाबेन साराभाई या आत्या होत. 1918 मद्रास लेबर युनियन. 1918 मध्ये मद्रास लेबर युनियनची स्थापना 27 एप्रिल रोजी मद्रास येथे बीपी वाडिया, व्ही कल्याण सुंदरम मुदलियार आणि श्रीनिवासाचारी यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. यापूर्वी स्थापन झालेल्या कामगार संघटना प्रामुख्याने कामगार हितसंबंधांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या होत्या. मात्र लेबर युनियनमध्ये आधुनिक कामगार संघटनेची सर्व वैशिष्ट्ये आढळतात, जसे की सभा सदस्यत्व व नियमावली, संघटित संप, वार्षिक वर्गणी, कार्यकारिणी सभा, मासिक सभा, कार्यकारिणी निवडणूक इत्यादी. याचा उल्लेख ट्रेड युनियन इन इंडिया या ग्रंथात S.R. पुणेकर आणि R. वारी यांनी केला आहे. 1920 ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस. ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस ही भारतातील पहिली आंतरराष्ट्रीय कामगार संघटना असून 1921 पासून इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशन मध्ये भारतातील कामगारांचे प्रतिनिधित्व करण्याचा मान याच संस्थेला मिळाला होता. ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेसचे पहिले अध्यक्ष लाला लजपतराय होते आणि दिनशा वांशा हे सरचिटणीस होते. त्यांच्यासोबत जोसेफ बॅपिस्टा, R.R. बोमनजी, N.M. जोशी आणि दिवान चमनलाल हे संस्थापक सदस्य होते. पुढचा प्रश्न, काँग्रेस अधिवेशनाचे स्थळ व त्याच्या अध्यक्षांच्या नावांच्या जोड्या लावा. ए. प्रथम काँग्रेस अधिवेशन मुंबई 1885. बी. दुसरे काँग्रेस अधिवेशन कलकत्ता 1886. सी. तिसरे काँग्रेस अधिवेशन मद्रास 1887. डी. चौथे काँग्रेस अधिवेशन अलाहाबाद 1888. समोर आहे 1. जॉर्ज यूल, 2. बद्रुद्दीन तय्यबजी, 3. व्योमेशचंद्र बॅनर्जी, 4. दादाभाई नौरोजी. पर्यायी उत्तरे आहेत 1. 3 4 1 2, 2 3 4 2 1, 3 3 1 2 4, 4 4 1 2 3. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. प्रथम काँग्रेसचे अधिवेशन मुंबई येथील 1885 मधील त्याचे अध्यक्ष होते व्योमेशचंद्र बॅनर्जी. दुसरे काँग्रेस अधिवेशन कलकत्ता 1886 दादाभाई नवरोजी. तिसरे काँग्रेस अधिवेशन मद्रास 1887 बद्रुद्दीन तय्यबजी. चौथे काँग्रेस अधिवेशन अलाहाबाद जॉर्ज यूल. पुढचा प्रश्न आहे 1847 मध्ये मुंबई बंदर व कापूस उत्पादन करणारे विभाग यांना जोडणारी रेल्वे सुरू करावी अशी मागणी प्रथम कोणी केली? ऑप्शन्स आहे 1. ब्राइट, 2. जॉन लाईट, 3. विलोगबी, 4. प्रेस्कॉट. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. ब्राइट. 1847 मध्ये मुंबई बंदर व कापूस उत्पादन करणारे विभाग यांना जोडणारी रेल्वे सुरू करण्याची मागणी प्रथम ब्राइट यांनी केली होती. ब्राइट आणि जॉन चॅपमन यांनी इसवी सन 1844 मध्ये एक विस्तृत योजना सादर केली. त्यातूनच पुढे 1847 मध्ये ग्रेट इंडियन पेनिन्सुलर रेल्वे कंपनी अस्तित्वात आली. मुंबई कापूस उत्पादन करणारा विभाग ते मुंबई बंदर दरम्यान होणारी वाहतूक बैलगाड्यातून होत असे. हा खर्च रेल्वेच्या तुलनेने 80% अधिक होता. तसेच ब्रिटिश छावणीपासून देशाच्या अंतर्गत भागात सैन्य व सैनिकी सामग्री कमी खर्चात व कमी कालावधीत पोहोचवण्यासाठी हा रेल्वे मार्ग उपयुक्त ठरेल या उद्देशाने हा मार्ग ब्राइट आणि जॉन चॅपलिन यांनी प्रथम सुचवला. याच कंपनीने पुढे 16 एप्रिल 1853 रोजी मुंबई ते ठाणे दरम्यान भारतातील पहिली प्रवासी रेल्वे सुरू केली. ग्रेट इंडियन पेनिन्सुलर रेल्वे कंपनीचे मुख्यालय बोरी बंदर मुंबई येथे होते. नंतर ते व्हिक्टोरिया टर्मिनस आणि आजचे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस म्हणून ओळखले जाते.
पुढचा प्रश्न, इसवी सन 1935च्या भारत शासन कायद्याद्वारे कोणती संस्था स्थापनेची तरतूद केली? ए. फेडरल कोर्ट, बी. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, सी. फेडरल रेल्वे आणि डी. हाय कमिशनर. पर्यायी उत्तरे आहेत: 1. ए, सी व डी, 2. ए, बी व सी, 3. ए, बी व डी, 4. यापैकी सर्व. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, ए, बी व सी. इसवी सन 1935 भारत सरकार कायद्याद्वारे देशात फेडरल कोर्ट, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया व फेडरल रेल्वे इत्यादींची स्थापना करण्यात आली. फेडरल कोर्ट 1 ऑक्टोबर 1937 रोजी दिल्ली येथे फेडरल कोर्टची स्थापना करण्यात आली. संघराज्य व प्रांत यांच्यातील तसेच प्रांत विरुद्ध प्रांत वादांचे निरसन करण्याचे मूळ अधिकार क्षेत्र तसेच काही विशिष्ट प्रकरणांमध्ये या कोर्टाला अपीलीचा अधिकार ही देण्यात आला. फेडरल कोर्टाचे पहिले मुख्य न्यायमूर्ती म्हणून सर मॉरिस गवायर यांची नियुक्ती करण्यात आली होती. 28 जानेवारी 1950 रोजी भारतीय राज्यघटनेनुसार भारतात सर्वोच्च न्यायालय स्थापन केल्यानंतर फेडरल कोर्ट बरखास्त करण्यात आले. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया या बँकेची स्थापना 1 एप्रिल 1935 रोजी करण्यात आली. इसवी सन 1926च्या हिल्टन यंग कमिशनच्या शिफारसीनुसार रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया कायदा 1934 ब्रिटिश संसदेने मंजूर केला. त्यानुसार रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची स्थापना करण्यात आली. हा कायदा 1935च्या भारत सरकार कायद्याच्या संदर्भात एक स्वतंत्र पण पूरक कायदा होता. प्रारंभी खासगी भांडवलाने स्थापन झालेल्या या बँकेचे 1949 मध्ये राष्ट्रीयकरण करण्यात आले. प्रमुख कायद्यामध्ये चलन नियमन, महसूल रोखे जारी करणे, सरकारी बँक म्हणून कार्य करणे आणि देशातील एकूणच बँकिंग व्यवस्थेवर देखरेख ठेवणे इत्यादी बाबी समाविष्ट करण्यात आल्या आहेत. फेडरल रेल्वे इसवी सन 1935च्या कायद्याने रेल्वे खात्याला एक स्वतंत्र अस्तित्व प्रदान करण्यात आले. रेल्वेच्या व्यवस्थापनासाठी एक स्वायत्त भारतीय रेल्वे मंडळ स्थापन करण्यात आले. पुढचा प्रश्न, ब्रिटिशांच्या व्यापारवादी अर्थव्यवस्थेचा खालील कोणता उद्देश होता? ए. व्यापारी स्पर्धा नको, बी. जास्तीत जास्त नफा, सी. आर्थिक घटकांवर नियंत्रण, डी. भारताचा आर्थिक विकास करणे. वरीलपैकी कोणते विधान किंवा विधाने बरोबर आहेत? 1. ए आणि बी, 2. बी आणि सी, 3. सी फक्त, 4. बी फक्त. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, बी फक्त. ब्रिटिशांच्या व्यापारवादी अर्थव्यवस्थेचा जास्तीत जास्त नफा कमविणे हा उद्देश होता. 31 डिसेंबर 1600 मध्ये ब्रिटिश महाराणी एलिझाबेथ प्रथमने ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीला भारतासह पूर्वेकडील देशांशी व्यापार करून जास्तीत जास्त नफा कमवण्यासाठी 15 वर्षांची सनद दिली होती. कंपनीचा मूळ उद्देश भारतातून मसाले, सुती कापड, नीळ इत्यादी मौल्यवान वस्तू स्वस्तात मिळवून युरोपमध्ये विकून प्रचंड नफा कमवणे हा होता. इसवी सन 1776 मध्ये वेल्थ ऑफ नेशन या ग्रंथात लेखक आणि प्रसिद्ध अर्थतज्ञ ॲडम स्मिथ यांनी म्हटले आहे की ब्रिटिशांनी भारतातून कच्चा माल स्वस्तात खरेदी करून ब्रिटनला पाठविला आणि त्या मालापासून तयार झालेला पक्का माल वस्तू भारतात महागात विकल्या. या व्यापारी पद्धतीमुळे ब्रिटनमध्ये मोठ्या प्रमाणात भांडवल निर्मिती झाली तर भारताचे आर्थिक शोषण झाले. इसवी सन 1901 मध्ये पॉवर्टी अँड अन ब्रिटिश रूल इन इंडिया या ग्रंथात दादाभाई नौरोजी यांनी ब्रिटिशांच्या व्यापार धोरणाचे मर्म विशद करताना लिहिले आहे की भारताची संपत्ती ही भारतातील नफा, भारतीय नागरिकांकडून विविध मार्गांनी जमा केलेला महसूल तसेच कर, त्याचबरोबर ब्रिटिश सैन्यावर करण्यात आलेला खर्च, ब्रिटिश प्रशासकीय अधिकाऱ्यांचे वेतन, भत्ते, निवृत्ती वेतन इत्यादी रूपाने भारताबाहेर जात होती. त्यामुळे संपन्न व समृद्ध भारत भुके, कंगाल व गरीब झाला. यावरून हे सिद्ध होते की ब्रिटिशांच्या व्यापारवादी अर्थव्यवस्थेचा केंद्रबिंदू भारताचा आर्थिक विकास करणे नव्हता तर ब्रिटिशांच्या औद्योगिकरणासाठी भांडवल उभारणे आणि ईस्ट इंडिया कंपनी व ब्रिटिश साम्राज्यासाठी जास्तीत जास्त नफा कमवणे हा होता. पुढचा प्रश्न, डॉक्टर भाऊ दाजी लाड हे कशाचे पुरस्कर्ते होते? 1. स्त्री वृद्धाश्रम, 2. सामाजिक भेदभाव, 3. विधवा पुनर्विवाह, 4. ख्रिस्ती धर्म. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, विधवा पुनर्विवाह. डॉक्टर भाऊ दाजी लाड हे विधवा पुनर्विवाहाचे पुरस्कर्ते होते. तसेच ते प्रख्यात वैद्य, शिक्षण तज्ज्ञ, समाज सुधारक आणि पुरावस्तुशास्त्रज्ञ होते. भाऊ दाजी लाड यांनी विधवा पुनर्विवाह संघ या संस्थेच्या माध्यमातून विधवा पुनर्विवाहाला
आर्थिक, नैतिक आणि बौद्धिक पाठबळ दिले. भाऊ दाजी लाड यांच्या चरित्रात लेखक दत्तात्रय बळवंत करंदीकर लिहितात की पेशाने एक डॉक्टर असणाऱ्या भाऊंनी एका विशिष्ट वैज्ञानिक दृष्टिकोनातून विधवा पुनर्विवाह या प्रश्नाकडे पाहिले. धार्मिक रूढींपेक्षा मानवी कल्याण आणि तर्कशक्तींवर त्यांचा विश्वास होता. विधवा पुनर्विवाहासाठी त्यांची भूमिका याच तर्कशक्तींवर आधारित होती. भाऊ दाजी लाड यांचा जन्म मांद्रेम, गोवा येथे झालेला. एल्फिस्टन कॉलेज आणि ग्रँड मेडिकल कॉलेजमधून त्यांनी वैद्यकीय शिक्षण घेतले. मुंबईतील पहिले भारतीय वैद्यकीय पदवीधरांपैकी ते एक होत. त्वचारोग व कुष्ठरोग यावर संशोधन करणारे अग्रगण्य वैद्यक तज्ज्ञ. त्यांच्याबाबत मॅक्स मुलरने लिहिले आहे की आय ऑलवेज लुक अपॉन डॉक्टर भाऊ दाजी ॲज ए मॅन who has done excellent work in his life, and though he has written little, the little he has written is worth thousands of pages written by others. पुढचा प्रश्न, जोड्या लावून योग्य पर्याय निवडा. ए. आचार्य बाळशास्त्री जांभेकर. बी. दुर्गाराम मच्छाराम दादोबा पांडुरंग. सी. ॲनी बेझंट. डी. केशवचंद्र सेन. समोर आहे 1. सुरत येथे मानव धर्म सभेची स्थापना. 2. ख्रिस्ती मिशनऱ्यांच्या ताब्यात गेलेल्या श्रीपाद शेषाद्री परळीकर यांचे शुद्धीकरण. 3. नॉर्मल स्कूल व व्हिक्टोरिया इन्स्टिट्यूटची स्थापना. 4. सेंट्रल हिंदू कॉलेजची स्थापना. पर्यायी उत्तरे आहेत 1. 3142, 2. 2143, 3. 4321, 4. 3412. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. आचार्य बाळशास्त्री जांभेकर. ख्रिस्ती मिशनरांच्या ताब्यात गेलेल्या श्रीपाद शेषाद्री परळीकर यांचे शुद्धीकरण. दुर्गाराम मच्छाराम व दादोबा पांडुरंग. सुरत येथे मानव धर्म सभेची स्थापना. ॲनी बेझंट. सेंट्रल हिंदू कॉलेजची स्थापना. केशवचंद्र सेन. नॉर्मल स्कूल व व्हिक्टोरिया इन्स्टिट्यूटची स्थापना. बाळशास्त्री जांभेकर. श्रीपाद शेषाद्री परळीकर यांना ख्रिश्चन मिशनऱ्यांनी अगदी लहान वयात ताब्यात घेऊन त्यांचे ख्रिस्ती धर्मांतरण केले. बाळशास्त्री यांनी न्यायालयीन लढाई जिंकून श्रीपाद या बालकास ताब्यात घेतले आणि त्याचे मतपरिवर्तन केले व शुद्धीकरण करून पुन्हा हिंदू धर्मात आणले. मानव धर्मसभा. 22 जून 1844 रोजी सुरत येथे दुर्गाराम मच्छाराम मेहता आणि दादोबा पांडुरंग यांनी गणपतराव दामोदर दास दामिनी शंकर यांच्यासह मानव धर्म सभेची स्थापना केली. या संस्थेद्वारे साप्ताहिक सभा आणि व्याख्याने आयोजित केली जात असे. या सभांमध्ये धार्मिक, सामाजिक आणि नैतिक विषयांवर व्याख्याने, चर्चासत्रे आयोजित केली जात असत. जातीभेद दूर करून सर्वांना मानव म्हणून समान वागणूक मिळाली पाहिजे यासाठी विविध जाती धर्माचे लोक एकत्र बसून चर्चा करू शकतील असे व्यासपीठ या संघटनेने उपलब्ध करून दिले. सेंट्रल हिंदू कॉलेजची स्थापना. ॲनी बेझंट. 20व्या शतकात ब्रिटिश शिक्षण पद्धतीवर आणि शिक्षणावर प्रतिक्रिया म्हणून एका राष्ट्रीय शिक्षण पद्धतीची गरज निर्माण झाली होती. या पार्श्वभूमीवर डॉक्टर ॲनी बेझंट यांनी इसवी सन 1898 मध्ये उत्तर प्रदेशातील बनारस येथे सेंट्रल हिंदू कॉलेजची स्थापना केली. भाषा, भारतीय तत्वज्ञान आणि संस्कृती यांचा अभ्यास आधुनिक व वैज्ञानिक पद्धतीने करणे तसेच पाश्चात्य विज्ञान आणि गणित यांचा अभ्यास भारतीय आध्यात्मिक मूल्यांसोबत करण्यासाठी भारतीय विद्यार्थ्यांना एक व्यासपीठ उपलब्ध करून देणे हा या कॉलेजचा मुख्य उद्देश होता. भारतीय युवकांना राष्ट्रीय आधुनिक शिक्षण देणाऱ्या या शिक्षण संस्थेने परकीय शिक्षणाला एक सक्षम पर्याय उपलब्ध करून दिला. संस्थेच्या अभ्यासक्रमात वेद, उपनिषदे, योग यासह भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि गणित इत्यादी विषयांचा समावेश होता. नॉर्मल स्कूल व व्हिक्टोरिया इन्स्टिट्यूट. संस्थापक होते केशवचंद्र सेन. इसवी सन 1864 मध्ये कलकत्ता येथे शिक्षकांना आधुनिक शिक्षण पद्धती शिकवण्याचे तंत्र, शास्त्र आणि सामाजिक सुधारणांबाबत शिक्षण देण्यासाठी नॉर्मल स्कूलची स्थापना करण्यात आली. इसवी सन 1871 मध्ये केशवचंद्र सेन यांनी भारतीय विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण व तांत्रिक शिक्षण देण्यासाठी तत्कालीन ब्रिटिश राणीच्या नावाने कलकत्ता येथे व्हिक्टोरिया इन्स्टिट्यूटची स्थापना केली. पुढचा प्रश्न, संथाळांच्या उठावाबाबत खालीलपैकी कोणती विधाने चुकीची आहेत? ए. संथाळांच्या आर्थिक शोषणाची माहिती पंजाब रिव्ह्यू मध्ये आली आहे. बी. संथाळांनी सत्याचे राज्य स्थापन करण्याचा निर्णय घोषित केला. सी. संथाळांचा पुढारी कान्हू विश्वासघाताने पकडला गेला. डी. ओ मॅली या अधिकाऱ्याने संथाळांच्या चकमकीचा वृत्तांत दिला आहे. पर्याय उत्तरे आहेत 1. बी, डी विधाने चुकीची आहेत. 2. ए, बी, सी विधाने चुकीची आहेत. 3.
बी, सी, डी विधाने चुकीची आहेत. 4 ए, सी विधाने चुकीची आहेत. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. उठावाबाबत चुकीचे विधान म्हणजे पंजाब रिव्ह्यू हे उत्तर भारतातील नियतकालिक होते आणि संथाळ उठाव हा मुख्यतः बिहार, बंगाल या भागात झाला होता. त्यामुळे ही माहिती पंजाब रिव्ह्यू मध्ये आली होती हे ऐतिहासिकदृष्ट्या चूक आहे. संथाळांचा पुढारी कान्हो मुर्मू हा विश्वासघाताने पकडला गेला हे सुद्धा विधान चुकीचे आहे. सध्या झारखंड राज्यात असलेल्या भागमाडिया या गावातून इसवी सन 1855 ते 1856 या काळात सिद्धू मुर्मू, कान्हू मुर्मू, चांद मुर्मू व भैरव मुर्मू तसेच त्यांच्या बहिणी फुलो आणि झानो मुर्मू यांनी संथालांच्या उठावास प्रारंभ केला आणि सत्याचे राज्य स्थापन केल्याची घोषणा त्यांनी केली. संथाल समूह प्रामुख्याने शेती आणि जंगल तसेच जंगलावरील उपपदार्थावर अवलंबून होता. ब्रिटिशांनी रेल्वे मार्ग, तार यंत्रणा इत्यादींसाठी स्थानिक संथालांच्या जमिनी सक्तीने ताब्यात घेतल्या. त्यामुळे आदिवासींचे आर्थिक शोषण होऊ लागले आणि यातूनच पुढे उठावाची थिणगी पडली. हे बंड हुल म्हणून ओळखले जाते, ज्याचा अर्थ होतो क्रांती. मेजर जनरल लॉईड यांच्या नेतृत्वाखाली संथालांचा हा उठाव मोडून काढण्यात आला. 15,000हून अधिक आदिवासी या उठावात मारले गेले. ओ मॉली या ब्रिटिश अधिकाऱ्याने या उठावाबाबत सविस्तर वृत्तांत लिहिला आहे. जिथे एकेकाळी शोषित आदिवासी समाजाने बंड केले तिथे आज त्याच समाजातील महिला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू ह्या देशाच्या सर्वोच्च पदावर विराजमान आहेत. हुल दिवस हा 30 जूनला साजरा केला जातो आणि तो संथाल हुल उठावाच्या स्मरणार्थ आदिवासी वीरांच्या शौर्याला आणि बलिदानाला समर्पित असतो. पुढचा प्रश्न, महाराष्ट्रातील गुप्त संघटनांचे संघटक व त्यांच्या कार्यक्षेत्राच्या जोड्या लावा. ए. श्रीधर परांजपे, बी. डॉक्टर सिद्धनाथ काणे, सी. दादासाहेब खापर्डे, डी. गंगाधर देशपांडे. समोर आहेत 1 अमरावती, 2 बेळगाव, 3 वर्धा आणि नागपूर, 4 यवतमाळ. पर्यायी उत्तरे आहेत 1 3 2 1 4, 2 2 3 4 1, 3 3 4 1 2, 4 4 2 3 1. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. श्रीधर परांजपे वर्धा आणि नागपूर, डॉक्टर सिद्धनाथ काणे यवतमाळ, दादासाहेब खापर्डे अमरावती, गंगाधर देशपांडे जळगाव. श्रीधर परांजपे हे अभिनव भारत या क्रांतिकारी संघटनेच्या गुप्तचर विभागाचे वर्धा व नागपूर कार्यक्षेत्रातील प्रमुख संघटक आणि समन्वयक होते. ब्रिटिश पोलीस आणि प्रशासनाची हालचाल, शस्त्रांची वाहतूक, सरकारी गुप्त योजनांवरील व त्या संबंधित माहिती गोळा केलेल्या माहितीचे विश्लेषण करणे हे त्यांचे प्रमुख कार्य होते. डॉक्टर सिद्धनाथ काणे. डॉक्टर काणे हे यवतमाळ जिल्ह्यातील क्रांतिकारी चळवळीचे प्रमुख आयोजक होते. वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्या डॉक्टर काणे यांनी गुप्तरित्या क्रांतिकारकांसाठी राहण्याची व्यवस्था करणे, गुप्त सभा आयोजित करणे, शस्त्रास्त्र पुरवठा करणे, अर्थसहाय्य करणे इत्यादी कार्य केले. दादासाहेब खापर्डे हे अमरावती जिल्ह्यातील क्रांतिकारकांचे प्रमुख नेते होते. त्यांनी अमरावती जिल्ह्यात गुप्तहेरांचे मोठे जाळे विणले होते. ब्रिटिश अधिकाऱ्यांच्या हालचालींवर नजर ठेवणे तसेच नाशिक नागपूर महामार्गावरील क्रांतिकारकांना आवश्यक ती शस्त्रास्त्र पुरवणे, रसद पुरवणे व त्यांच्यात समन्वय साधणे ही त्यांची प्रमुख जबाबदारी होती. गंगाधर देशपांडे. गंगाधररावांनी सध्या कर्नाटकात येणाऱ्या बेळगाव, कारवार या भागात क्रांतिकारी चळवळी चालवल्या होत्या. त्यांनी या भागात गुप्तचरांचे मोठे जाळे विणले होते आणि तत्कालीन म्हैसूर प्रांतातील क्रांतिकारकांसाठी संपर्क प्रस्थापित करण्यासाठी एक सुसज्ज यंत्रणा उभी केली होती. इंडियाज रिव्होल्युशनरी इनहेरिटन्स या ग्रंथात के.एफ. रुस्तमजी क्रांतिकारकांच्या गुप्तचर पद्धतीचे विश्लेषण करताना लिहितात की गुप्तचर संघटनेचे सदस्य सरकारी नोकऱ्या करून किंवा सरकारी यंत्रणेत विविध मार्गाने प्रवेश करून गुप्त सरकारी माहिती गोळा करत. जिल्ह्यात त्यांनी यासाठी आपली गुप्त माहिती देवाणघेवाणीचे स्वतंत्र जाळे विणले होते. अशा प्रकारे स्थानिक पातळीवर क्रांतिकारकांचे अनेक नेते आणि त्यांच्या गुप्तचर संघटना उदयाला आल्या. गुप्त सांकेतिक भाषा आणि अदृश्य शाईचा वापर करून संदेशाची वाहतूक व देवाणघेवाण करण्याची पद्धत त्यांनी विकसित केली होती. पुढचा प्रश्न, गोपाळ गणेश आगरकरांशी पुढीलपैकी कोणती वृत्तपत्रे संबंधित होती? ए. केसरी व मराठा, बी. वराड समाचार, सी. सुधारक, डी. स्वराज्य. वरीलपैकी कोणते विधाने बरोबर आहेत? 1. ए आणि सी फक्त, 2. ए, बी आणि सी फक्त, 3. बी आणि डी फक्त, 4. बी, सी आणि डी फक्त. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. गोपाळ गणेश आगरकर हे वराड समाचार, केसरी, मराठा व सुधारक या वृत्तपत्रांशी संबंधित होते. मराठी वृत्तपत्रांचा इतिहास या ग्रंथात लेखक श्री वा. खाडीलकर
आगरकर यांच्या वृत्तपत्रातील योगदानाचा आढावा घेताना लिहितात की आगरकर हे मराठी वृत्तपत्र सृष्टीतील एक अग्रगण्य तारे म्हणून ओळखले जातात. त्यांचे लिखाण तर्कनिष्ठ, बुद्धिप्रमाण आणि सामाजिक सुधारणा याबाबत अतिशय आग्रही तसेच तत्कालीन सामाजिक स्थिती परिवर्तनासाठी अगदी बंडखोर स्वरूपातील होते. वराड समाचार, केसरी आणि सुधारक या वृत्तपत्रांद्वारे त्यांनी समाज सुधारण्याचा पुरस्कार केला आणि अंधश्रद्धा, अनिष्ट रूढी, परंपरा या विरोधात आपली धारदार लेखणी चालवली. त्यांच्या लेखनाची धार इतकी तीक्ष्ण होती की त्यांनी लिहिलेल्या अग्रलेखांद्वारे घायाळ झालेल्या सनातनी मंडळींनी त्यांच्या जिवंतपणीच त्यांची प्रेतयात्रा काढली आणि त्यांचा प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन केले. ही घटना म्हणजे एक प्रकारे एका निस्पृह व निस्वार्थी संपादकाने केलेल्या कार्याचा गौरवच म्हणायला हवी. वराड समाचार. आगरकरांनी वृत्तपत्र क्षेत्रातील आपल्या कार्याची सुरुवात वराड समाचार या वृत्तपत्राद्वारे केली. अकोला येथून प्रकाशित होणाऱ्या या वृत्तपत्राचा उल्लेख सामाजिक जागृती आणि ब्रिटिश राजवटीतील अन्यायाविरुद्ध लोकजागृती करणे हा होता. केसरी. लोकमान्य टिळकांसोबत त्यांनी इसवी सन 1881 मध्ये केसरी हे मराठी आणि मराठा हे इंग्रजी अशा 2 वृत्तपत्रांची सुरुवात केली. आगरकर यांनी केसरीचे पहिले संपादक म्हणून कार्य सुरू केले. केसरीच्या माध्यमातून त्यांनी समाज सुधारणा, विशेषतः स्त्री शिक्षण, जातीभेद, अनिष्ट रूढी, परंपरा या विरोधात आपली लेखणी चालवली. त्यांचे लेखन तर्कनिष्ठ व विचारांवर आधारित होते. त्यांचे लेखन प्रासंगिक, सामाजिक व धार्मिक प्रथांवर कोरडे ओढणारेच होते. परिणामी या विरोधात समाजात मोठ्या प्रमाणावर रोषही निर्माण झाला होता. सुधारक. टिळकांसोबत झालेल्या मतभेदानंतर त्यांनी इसवी सन 1892 मध्ये सुधारक या स्वतंत्र वृत्तपत्राची सुरुवात केली. आधी राजकीय की आधी सामाजिक सुधारणा या द्वंद्वात आगरकरांनी सामाजिक सुधारणांना प्राधान्य द्यावे ही भूमिका घेतली. त्याचे प्रतीक म्हणून त्यांनी आपल्या वृत्तपत्राचे नाव सुधारक असे ठेवले. पुढचा प्रश्न. खालील विवरणावरून व्यक्ती ओळखा. ए. इंडिया नावाचे वृत्तपत्र सुरू केले. बी. बॉम्बे असोसिएशनची स्थापना. सी. ईस्ट इंडिया असोसिएशनची स्थापना. डी. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष. ऑप्शन्स आहे पर्यायी उत्तरे. 1. दादाभाई नौरोजी. 2. गोपाळकृष्ण गोखले. 3. फिरोजशाह मेहता. 4. दिनशा वानशा. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. इंडिया या वृत्तपत्राची सुरुवात करणाऱ्या दादाभाई नौरोजी यांनी बॉम्बे असोसिएशन, ईस्ट इंडिया असोसिएशन या संस्थांची देखील स्थापना केली. तसेच भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या स्थापनेत सहभाग नोंदविला. दादाभाईंनी पुढे 3 वेळा भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्षपद भूषविले. दादाभाई नौरोजी यांनी वृत्तपत्र, पत्रकारिता, सामाजिक व राजकीय संघटन या क्षेत्रात अतुलनीय कार्य केले. इंडिया हे वृत्तपत्र त्यांनी 1861 मध्ये लंडन येथून प्रकाशित करण्यास प्रारंभ केला. ब्रिटिश जनतेला आणि ब्रिटिश संसदेला भारतातील ब्रिटिश धोरणांच्या विपरीत परिणामांची माहिती देणे तसेच भारतीयांच्या समस्यांबाबत जागृत करणे हा या वृत्तपत्राचा मुख्य उद्देश होता. इसवी सन 1866 मध्ये दादाभाईंनी लंडन येथे ईस्ट इंडिया असोसिएशनची स्थापना केली. ब्रिटनमध्ये भारत आणि भारतीयांच्या हितासाठी ही भारतीयांद्वारा स्थापन करण्यात आलेली पहिली संस्था होय. भारताच्या हिताचे संरक्षण करणे, ब्रिटिश सरकारच्या भारत विरोधी धोरणांवर टीका करणे आणि ब्रिटनमधील भारतीय विद्यार्थी, व्यापारी यांच्या हिताचे संरक्षण करणे ही या संस्थेची उद्दिष्ट होती. 1885 मध्ये स्थापन करण्यात आलेल्या भारतीय राष्ट्रीय सभेच्या संस्थापक सदस्यांपैकी एक सदस्य म्हणजे दादाभाई नौरोजी होय. इसवी सन 1886 कलकत्ता, इसवी सन 1893 लाहोर आणि इसवी सन 1906 कलकत्ता अशा 3 काँग्रेस अधिवेशनाचे अध्यक्षपद भूषवलेले ग्रँड ओल्ड मॅन ऑफ इंडिया म्हणजे दादाभाई नौरोजी होय. त्यांनी 1906च्या कलकत्ता अधिवेशनात स्वराज्य हा शब्द प्रथमच उच्चारला आणि तेच पुढे काँग्रेसचे उद्दिष्ट बनले, असा उल्लेख लेखक S.R. बक्षी यांनी त्यांच्या दादाभाई नौरोजी द ग्रँड ओल्ड मॅन ऑफ इंडिया या ग्रंथात केला आहे. सांप्रदायिकतेच्या वाढीसाठी कारणीभूत ठरलेली खाली दिलेली विधाने कोणाची आहेत? ए. हिंदू व मुस्लिम ही दोन्ही राष्ट्रे असून ती विरोधी राष्ट्रे आहेत. बी. फोडा आणि झोडा हे धोरण हिंदुस्थानात अंमलात आणले पाहिजे आणि मुस्लिमांना हिंदूंपासून अलग केले पाहिजे. सी. महात्मा गांधीजींची सविनय कायदेभंगाची चळवळ भारताच्या पूर्ण स्वातंत्र्याकरता नाही, परंतु भारतीय मुस्लिमांना हिंदू महासभेच्या वर्चस्वाखाली आणण्यासाठीची आहे. डी. भारताला मातृभूमी मानणाऱ्यांचा भारत देश आहे. पर्यायी उत्तरे आहेत. 1. प्राचार्य बेग, सर सय्यद अहमद, वि. दा. सावरकर, मोहम्मद अली जिना. 2. सर सय्यद अहमद, प्राचार्य बेग,
मोहम्मद अली जिना, विदा सावरकर. 3. विदा सावरकर, मोहम्मद अली जिना, प्राचार्य बेग, सर सय्यद अहमद. 4. मोहम्मद अली जिना, सर सय्यद अहमद, विदा सावरकर, प्राचार्य बेग. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. हिंदू व मुस्लिम हे 2 राष्ट्र असून ती विरोधी राष्ट्र आहेत असे सर सय्यद अहमद यांचे म्हणणे होते. फोडा आणि झोडा हे धोरण हिंदुस्थानात अंमलात आणले पाहिजे आणि मुस्लिमांना हिंदूंपासून अलग ठेवले पाहिजे असे मत प्राचार्य बेग यांनी व्यक्त केले होते. महात्मा गांधीजींची सविनय कायदेभंगाची चळवळ भारताच्या पूर्ण स्वातंत्र्यकरता नाही, परंतु भारतीय मुस्लिमांना हिंदू महासभेच्या वर्चस्वाखाली आणण्यासाठी आहे असे मत मोहम्मद अली जिना यांचे होते. भारताला मातृभूमी मानणाऱ्यांचा भारत देश आहे हे विधान विदा सावरकर यांचे होते. पुढचा प्रश्न. 1 नोव्हेंबर 1866 रोजी स्थापन झालेल्या ईस्ट इंडिया असोसिएशन संस्थेचा उद्देश काय होता? ए. स्त्री शिक्षण, बी. राजकीय शिक्षण, सी. लोकशिक्षण, डी. धार्मिक शिक्षण. वरीलपैकी कोणते विधान किंवा विधाने बरोबर आहेत? 1. ए आणि बी, 2. बी आणि डी, 3. सी फक्त, 4. डी फक्त. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, सी फक्त. 1 नोव्हेंबर 1866 रोजी लंडन येथे स्थापन झालेल्या ईस्ट इंडिया असोसिएशन संस्थेचा उद्देश लोकशिक्षण देणे हा होता. दादाभाई नौरोजी याशिवाय व्योमेश चंद्र आणि E.C. बेली यांचा यामध्ये सहभाग होता. भारतीय नेते व ब्रिटिश राजकारण्यांमध्ये एक सेतू म्हणून या संस्थेने कार्य केले. जर्नल ऑफ द ईस्ट इंडिया असोसिएशन या माध्यमातून लोकशिक्षण देणे हे या संस्थेचे प्रमुख उद्दिष्ट होते असा उल्लेख लेखक R.C. मुजुमदार यांनी त्यांच्या द ईस्ट इंडिया असोसिएशन, इट्स फाउंडेशन अँड वर्क या ग्रंथात नमूद केला आहे. भारतीय जनता, भारतीयांचे प्रश्न, भारतातील ब्रिटिश सरकारचे अन्यायकारक धोरण यास आंतरराष्ट्रीय स्तरावर नेण्याचे कार्य करणारी पहिली संस्था म्हणजे ईस्ट इंडिया असोसिएशन होय. ही संस्था ब्रिटनमधील पहिली प्रभावी भारत संबंधी संस्था ठरली. यातूनच पुढे भारतीय राष्ट्रीय चळवळीला आंतरराष्ट्रीय पाठिंबा मिळवणे शक्य झाले. पुढचा प्रश्न. बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशन संस्थेशी खालील कोणत्या व्यक्ती संबंधित होत्या? ए. गोपाळ गणेश आगरकर, बी. फिरोज शाह मेहता, सी. बद्रुद्दीन तय्यबजी, डी. न्यायमूर्ती तेलंग. पर्याय उत्तरे आहेत 1. ए, सी आणि डी फक्त, 2. बी, सी आणि डी फक्त, 3. ए आणि बी फक्त, 4. सी आणि डी फक्त. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशन ही संस्था 1885 मध्ये स्थापन झाली आणि त्यांच्याशी फिरोज शाह मेहता, बद्रुद्दीन तय्यबजी, के.टी. तेलंग आणि दिनशा वांशा यांसारख्या महत्त्वपूर्ण सुधारक आणि राजकीय नेत्यांचा संबंध होता. 31 जानेवारी 1885 रोजी बॉम्बे येथे स्थापन झालेल्या या संस्थेचे उद्दिष्ट होते की ब्रिटिश राजवटीत भारतीयांच्या राजकीय हक्कांचे संरक्षण करणे, बॉम्बे प्रेसिडेन्सीतील लोकांच्या समस्या ब्रिटिश सरकार पुढे मांडणे आणि शैक्षणिक व आर्थिक सामाजिक सुधारणांसाठी कार्य करणे. संस्थेची कार्यपद्धती आणि स्वरूप. 1. संस्थेने घटनात्मक आंदोलनावर लक्ष केंद्रित केले व बॉम्बे प्रांतातील सुशिक्षित आणि व्यावसायिक वर्गाचे प्रतिनिधित्व केले. 2. नागरिक प्रशासकीय सुधारणा आणि स्थानिक स्वराज्य यांसारख्या मुद्द्यांवर ब्रिटिश सरकारच्या धोरणावर प्रभाव टाकण्याचे कार्य संस्थेने केले. 3. ब्रिटिश सरकारकडे स्मरणपत्रे सादर करणे, वृत्तपत्रातून लेख लिहून सरकारच्या चुकीच्या धोरणांवर टीका करणे, भारतासाठी ब्रिटिश संसदेने केलेल्या कायद्यातील त्रुटी व दोष दाखवून त्यातील बदलाची मागणी करणे, अशा प्रकारे राजकीय व सामाजिक सुधारणांसाठी मवाळ पण दृढ मार्गाचा अवलंब बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशनने केला. अशाच PYQ सिरीजसाठी, प्रॅक्टिस सिरीजसाठी आणि इतर स्पर्धा परीक्षांसंबंधी माहितीसाठी लाईक करा, शेअर करा न्यू नॉलेज कॅम्पसला. धन्यवाद.